पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अद्यापही आमच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर आज बघूया दिवसभरातल्या ठळक घडामोडी. महाराष्ट्रामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली खासगी डॉक्टरांचा बंद, रुग्णसेवावर परिणाम. अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, तब्बल 33 शिक्षक निलंबित. अजिंक्य भारत न्यूजचा इम्पॅक्ट, मूर्तिजापूर बायपासवरील खड्ड्यांची दुरुस्ती. अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा गदारोळ, नागरिकांच्या प्रश्नांचं काय. निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा वेगवान पाठलाग, जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे हक्काचे न्यूज नेटवर्क अजिंक्य भारत डिजिटल न्यूज. तर आता बघूया सविस्तर बातमीपत्र. अकोल्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली खासगी डॉक्टरांनी काम बंद केलं. आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला. प्रस्तावित BMS-CCMP नोंदणी प्रक्रियेला विरोध करत डॉक्टरांनी नियमित व अत्यावश्यक नसलेल्या वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या आहेत. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिला आहे. शासनाने प्रस्तावित BMS-CCMP नोंदणी प्रक्रिया लागू करण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स, विविध स्पेशालिस्ट संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. अकोल्यात देखील आज सलग तिसऱ्या दिवशी खासगी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला. नियमित अत्यावश्यक नसलेल्या वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या असून शासनाने लवकर ठोस निर्णय न घेतल्यास अत्यावश्यक सेवा ही बंद करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिलाय. IMA अकोला शाखेच्या माहितीनुसार सुमारे 170 डॉक्टर आणि माईचे सुमारे 250 निवासी डॉक्टर व इंटर्न या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आमची मागणी काहीच नाहीये. आम्ही MMC ला रजिस्ट्रेशन झालं जे BHMS लोकांचा त्यांच्या एजन्स मध्ये आहे, तर त्यांची पॅटी वेगळी आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन वेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे. त्यांना MMC मध्ये इन्व्हॉल्व केलं नाही पाहिजे. हे भविष्यासाठी खिलवाड आहे लोकांसोबत, स्वास्थ्य सोबत. कारण ते 6-6 मिनिटचा कोर्स करून कधी न्यूरोलॉजिस्ट बनतील, ते कधी कार्डिओलॉजिस्ट बनतील आणि शेवटी नुकसान लोकांच्याच होणार आहे. तर आमची मागणी फक्त एवढी आहे की त्यांची जे पॅथी आहे त्यांना त्या पॅथीप्रमाणे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, ना की त्याला MMC मध्ये इन्व्हॉल्व त्यांना केलं पाहिजे. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे बदल्यांमध्ये लाभ घेतल्यासोबतच पती पत्नी दोघेही दिव्यांग दाखविल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झालंय. बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून तब्बल 1800 शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 948 शिक्षक संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मध्ये पात्र ठरले होते. संवर्ग 1 मध्येच 808 शिक्षकांचा समावेश होता. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढल्याचे दिसून आले होते. नियमानुसार संवर्ग 1 ला लाभ मिळवण्यासाठी संबंधित शिक्षक आणि त्याचे पती पत्नीपैकी एकाला शासनाने निर्धारित केलेल्या गंभीर आजाराचा समावेश असल्याने अनेक शिक्षकांनी कथितपणे खोटी अथवा दिशाभूल करणारी वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाले. काही प्रकरणातच दिव्यांगत्वाची संशयास्पद प्रमाणपत्रे सुद्धा जोडण्यात आली आहेत. तर काहींनी पती किंवा पत्नी गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे दाखवून संवर्ग 1 मध्ये प्राधान्य मिळवल्याचेही समोर आले आहे. दरम्यान या घोटाळ्याची तक्रार करणारे गणेश कुरई यांनी कारवाईनंतर अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार हा घोटाळा लहान नसून त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यात पसरली आहे. केवळ 33 शिक्षकांना निलंबित करण्याचा देखावा प्रशासनाने केल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये जिल्हा परिषदेचे मोठे अधिकारी अडकणार असल्याची त्यांनी माहिती म्हटले आहे आणि ही कारवाई नंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा करू असेही त्यांनी म्हटलंय. जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदल्यांमध्ये बोगस कागदपत्रे व खोटे वैद्यकीय दाखले सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी केली आहे. या प्रकरणामध्ये केवळ शिक्षकांवरच नव्हे तर संबंधित अधिकारी, तत्कालीन CEO यांच्यावरही 420 चे फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. या प्रकरणात सुमारे 264 शिक्षकांनी अशा प्रकारचा गैरप्रकार केल्याचा आरोप आमदारांनी केलाय. आतापर्यंत 38 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, यापूर्वी 5 आणि नुकतेच 33. 38 शिक्षकांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. मात्र उर्वरित शिक्षकांवर आणि या गैरप्रकाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कागदपत्राची शहानिशा न करता मंजुरी देणारे प्रशासकीय अधिकारी, तत्कालीन CEO देखील या घोटाळ्यात तितकेच दोषी आहेत असा आरोप पिंपळे यांनी केला. अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी मुकेश ढोके, अकोला.
अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 शासन निर्णय 18 जून 2024 नुसार ज्या शिक्षकांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा लाभ घेतला अशा संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मधील शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्र चौकशी अंती शासन निर्देशानुसार निकषाची पूर्तता करत नसल्याचे दिसून आल्यामुळे एकूण 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं. एकूण किती शिक्षकांनी अर्ज केला होता? तर तो डेटा नाही आहे माझ्याकडे सध्या आता. ठीक आहे, मी एवढंच बाईट दिला आता तुम्हाला 33 शिक्षकांना निलंबित केलं म्हणून. हे 33 शिक्षक जे निलंबित झाले याचा जो अथॉराइज आदेश आहे यामध्ये जे रतनसिंग पवार आहेत हा जो व्यक्ती आहे हाच याचा सूत्रधार आहे. या श्रेय लाटण्या सर्व प्रकरणाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जे 33 शिक्षक निलंबित झाले, आमची मागणी 33 शिक्षकाची नव्हती, 268 शिक्षक आणि त्यामध्ये त्यांना पाठीशी घालणारी जी संपूर्ण यंत्रणा आहे त्यासाठीच्या ज्या आधीच्या ज्या चौकशा समित्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत. आणि यामध्ये गट शिक्षण अधिकारी तत्कालीन आताचे गट शिक्षण अधिकारी यांना वाचवण्यासाठी हे त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली. आणि ही चौकशी समिती जी आहे या चौकशी समितीचा जो पाठपुरावा किंवा जी चौकशी समितीचं कामकाज केलेलं आहे ते माध्यमिकचे जे अरविंद मोहरे आहे यांनी केलेलं आहे. त्यांना सविस्तर माहिती आहे. तर रतनसिंग पवार जे आहे तत्कालीन सीओ ज्या होत्या यांनी याच्यात बरेच घोळ केल्यामुळे यांच्याकडून चौकशी काढून घेऊन ती चौकशी अरविंद मोहिरे यांच्याकडे गेली. आणि अरविंद मोहिरे हे जेव्हा चौकशी करत होते त्यावेळेस त्यांना धक्कादायक बाबी त्यामध्ये आढळलेल्या आहेत. रतनसिंग पवार यांना ज्या काही फायली त्यांना मागवल्या होत्या किंवा सविस्तर कागदपत्र जे चौकशी करण्यासाठी लागणारे कागदपत्र होते ते कागदपत्र रतनसिंग पवार यांनी दाबलेले आहेत, पुरवले नाही. आणि अविनाश घोलप हा जो एक तिचा लिपिक होता त्या लिपिकाला वेळोवेळी सादर करण्याचे आदेश काढलेले आहेत. रतनसिंग पवारांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे. कारण की या संपूर्ण फाईलचा पाठपुरावा जो आहे जो अविनाश घोलप जो सध्या निलंबित आहे त्याच्या थ्रू केलेला आहे. तर त्याला सुद्धा यांनी या प्रकरणापासून दूर ठेवलेला आहे. आणि आधीच्या ज्या समित्या नेमल्या त्रिस्तरीय समित्या नेमल्या त्यावर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी काहीच न केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची आणि फौजदारीची टांगती तलवार लटकलेली होती आणि ते होणारही होते. परंतु यांनी बनाव केला. यामध्ये मोठं राजकीय रॅकेट आहे. आरटीआय कार्यकर्ते यांनी मला माहिती दिली की दरवर्षी शिक्षकाच्या झडपीचे जे शिक्षक आहेत त्यांच्या बदल्या होत असते. त्याचं स्वर्ग 1 स्वर्ग 2 असते. त्याच्यातनी घटस्फोटी काय किंवा त्या दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र किंवा त्यांच्या घरापासूनचं 30 किलोमीटरचं अंतर असे सगळे पाठपुरावे त्याच्यात जोडा लागते. त्या आधारे मग बदल्या होत असतात. पण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ज्या गुरुने देवापेक्षा मोठं स्थान आहे अशा गुरूंनी खोटे दाखले आरोग्याचे दिले की त्यांना दुर्धर आजार आहे. दुर्दैवानं कोणाला आजार हो नाही पण फक्त बदल्यासाठी त्यांना दुर्धर आजार आहे. नवरा बायको आहेत त्यांनी फारकती दाखवलेली आहे आणि काही लोकांनी अंतर जे आहे ते कमी दाखवलं आहे. असे टोटल जे आहे शिक्षक त्यांची संख्या 264च्या जवळपास आहे. आणि याच्या पहिले त्यांनी 5 निलंबित केले होते. आज त्यांनी 33 केले. बाकीच्याच काय तर त्यांनी एकदम न केले असेल तर मग समजू शकतो टप्प्याटप्प्याने ते करतील. पण जे याच्यात दोषी आहे त्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. मी उद्या माननीय SP साहेब अधीक्षक यांना मी भेटणार आहोत आणि ज्यांनी शासनाची फसवणूक केली 420 केली त्याच्यावर 420चे फौजदारी गुन्हे दाखल करा यासाठी मी आग्रह धरणार आहोत. जर असं झालं नाही तर 7 डिसेंबर पासून नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे. या हिवाळी अधिवेशन मध्ये मी विषय घेईन. पण यामध्ये नुसतं शिक्षकच दोषी नाही, यामध्ये अधिकारी दोषी आहे, यामध्ये तत्कालीन CO दोषी आहे. तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. 100%. कारण याच्यात मी कसं आहे मोठे मोठे मासे अडकले प्रशासकीय बाज सांभाळणारे लोक झोपले होते काय, त्यांनी त्यांची खात्री का केली नाही. कारण याच्यात मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि हे दाबासाठी त्यांनी वेळोवेळी पालकमंत्री साहेबांचं पत्र घेतलेलं आहे. अनेक राजकीय लोकांनी दबाव आणलेले आहे. पण मी याच्यात चूप बसलो नाही म्हणून आज त्यांनी 33 शिक्षक आणि पहिले 5
पण ते जे अधिकारी तिथं बसले होते, ज्यांच्या इकडे संपूर्ण जबाबदारी होती कागदपत्र तपासाची, खात्री करून घ्यायची, अशा अधिकाऱ्यांचं काय, तत्कालीन सीओचं काय, तर या सगळ्या गोष्टीच्या इकडे विशेष चौकशी करून जो याच्यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. नाही तर येणाऱ्या हिवाळी दिवसांमध्ये प्रश्न उचलणारा. आणि मला एकच सांगायचं आहे की शासनाची फसवणूक करणारे लोक हे शिक्षक म्हणून तिथे नसले पाहिजे. काही दिवसांपूर्वी अजिंक्य भारत न्यूजने मूर्तिजापूर बायपास पुलाखालील धोकादायक खड्ड्यांमुळे वाहन चालकांना होत असलेल्या त्रासाबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते आणि या वृत्ताची दखल घेत संबंधित प्रशासनाने आज सकाळपासूनच खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला होता. नागरिकांनीही तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने वाहन चालकाने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील इतर खराब रस्त्यांचीही लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अजिंक्य भारत न्यूज करिता सागर सदाशिव, मूर्तिजापूर. अकोला महापालिकेची सभा गदारोळसाठी प्रसिद्ध आहे आणि आजही अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा गदारोळ पाहायला मिळाला. जनतेसाठी हा गदारोळ मात्र काही नवीन चित्र नाही आहे. जनतेच्या प्रश्नापेक्षा जास्त नगरसेवक आणि अधिकारी आणि महापौरांमध्ये असलेला गदारोळच हा जास्त चर्चेचा विषय असतो. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागर भारुका यांनी सभेत असभ्य भाषेचा वापर केल्याने त्यांना 15 दिवसांसाठी महापौर शारदा खेडकर यांनी निलंबित केलाय. तर निलंबनाची कारवाई तानाशाही हिटलरगिरी असल्याचा आरोप भारुका यांनी केलाय. महापौरला काही समजत नाही, चौरस मीटर आणि फुटाचा फरक महापौरांना समजते का असा सवाल करीत भारुका यांनी सभागृहाच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले. यामुळे सभागृहात कामकाज काही काळ थांबलं होतं. ये तानाशाही जिसको बोलते हैं ना हिटलरगिरी, वो महापौर मैडम को कुछ नहीं समझता. बस सस्पेंड हो गए, तुमको 15 दिन के लिए निलंबित करता. अरे ताई, मैंने कोई गलत मुद्दा पूछा क्या? 5 फुट बाय 5 फुट, वो 25 बार बोल रहा है. इसमें चौरस मीटर लिखे हुआ है. चौरस मीटर तुमको इतना भी ज्ञान है क्या महापौर ताई? चौरस मीटर बोले तो 18 फुट बाय 18 फुट की जगह दे रहा हूँ मदर डेयरी को. और तुम्हारे सामने आयुक्त महोदय, तुम्हारे सामने भी वो अधिकारी 5 बार बोल रहा है. तुम अधिकारी, मनपा के अधिकारी और सत्ताधारी मिलकर यह अकोला को बेचने के लिए निकाले हुए हैं और बेच रहे धीरे धीरे. अगर इतना ही वो कोपरे में क्यों दे रहे गीतानगर में? अगर तुमको इतना ही रिटायरमेंट के सैनिक की इतनी आपुलकी है ना, तो अकोला महानगर पालिका के इतने बड़े बड़े कॉम्प्लेक्स है, उसमें जगह दो ना. मैं स्वागत करता हूँ अगर सैनिक की इतनी जानू है ना तुमको. घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatNews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मी पल्लवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील बातम्या. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील चारबन या गावातून एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. गावातील रहिवासी पंशीराम सस्ता यांची 27 वर्षीय पत्नी रियानी यांनी कोणत्याही वैद्यकीय सुविधेविना अत्यंत कठीण परिस्थितीत घरीच प्रसूती दरम्यान 3 मुले आणि एका मुलीला असा जन्म दिलाय. प्रसूतीनंतर माता आणि 4ही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत आई रियानी आणि 4ही बाळांची प्रकृती सुदैवाने स्थिर असल्याचे आढळले. बालकांचे वजन 900 ग्रॅम ते 1 किलो दरम्यान असल्याने पुढील विशेष वैद्यकीय उपचारासाठी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते लाखो किंवा करोडो प्रसूती मागे घडणारी ही अत्यंत दुर्मिळ घटना असून अशा प्रकरणात मुदतीपूर्व प्रसूतीमुळे बाळांचे वजन कमी असणे स्वाभाविक असते. सध्या खामगाव येथे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली माता व बालकांवर उपचार सुरू असून संपूर्ण परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे. सदर रुग्ण रियानी पंचीराम सस्त्या ही 5 तारखेला आपल्याकडे रेफर करण्यात आली होती. तिचा म्हणजे तिची डिलिव्हरी ही घरीच झाली असल्या कारणाने तिला जळगाव जामोद या रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. तिथून त्यांच्यामार्फत आपल्याकडे रेफर करण्यात आलं व तिच्या सोबतचे 4 अपत्य हे एसएनसीला ऍडमिट करण्यात आले आहे व तिथे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर
ट्रीटमेंट चालू आहे. किती मुलं यांनी जन्म झाले हे एकूण 3 मुलं व 1 मुलगी आहे. वजन कमी असल्या कारणाने त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे. तब्येत कशी आहे बाळांची नवजात तब्येत सध्या तर स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या याच्यानुसार ट्रीटमेंट चालू आहे. केंद्रीय विद्यालयासाठी गुडदी येथे जागा मंजूर करण्यात आली आहे. तिथे कायमस्वरूपी इमारत निर्माण होणार आहे. तोपर्यंत जिल्हा परिषद टाउन हायस्कूल येथे प्रक्रिया होत आहे. पात्र अर्जांमधून 3 ऑगस्ट रोजी लॉटरी पद्धतीने निवडीची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. सोडतीच्या पद्धतीमध्ये अर्जाची सर्वच नावे वाचण्यात आली. 2 दिवस ही प्रक्रिया करण्यात आली. आता प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हा परिषद टाउन हायस्कूल येथे वर्ग खोल्यांची दुरुस्ती सुरू झाली आहे. रंगरंगोटीही सुरू करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत खोल्या तयार करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. बाळापूर शहरातील बस स्थानक ते तहसील कार्यालय या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे आणि या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील गिट्टी उखाडल्यामुळे वाहनांच्या चाकाखालून दगड उडून पादचाऱ्यांना त्रास होत आहे. या मार्गावरून तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती तसेच नगर परिषद कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी काय तर अनेक दुचाकीस्वार अपघाताला सामोरे जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे नगर परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्याची ही अवस्था अत्यंत खराब आहे. या मार्गावरून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगराध्यक्ष आणि नगर परिषद आयुक्त यांचे नियमित ये-जा होत असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. नगर परिषद निवडणुकीत शहरातील रस्ते सुस्थितीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप मुख्य रस्त्याची दुरावस्था कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. तहसील रोड जो आहे हा तहसील रोड रस्ता जो आहे हा खूप खराब झालेला आहे. जागोजागी या रस्त्याला चालण्या पाहिलेल्या आहे. तसेच बाळादेवीच्या समोरचा जो पूल आहे तो पूल सुद्धा अतिशय धोकादायक झालेला आहे. तर पुलावरचा जो रस्ता आहे तो रस्ता सुद्धा खराब झालेला आहे. येणारे जाणारे जे विद्यार्थी आहेत, नागरिक आहेत, यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित अतिशय दूषित पाणी येत आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या गोष्टी करून घेतल्या पाहिजे, जेणेकरून बाळापूर शहरात राहणारे जे नागरिक आहेत त्यांना त्या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे. ज्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये तमाम जेवढे काही पक्ष असतील किंवा प्रतिनिधी असतील त्यांनी आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही ज्यावेळेस निवडून येऊ तर आम्ही रस्ते, पाणी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्था करू. परंतु तसं काही पाहताना आम्हाला दिसत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप कठीण आहेत. जेणेकरून आम्ही नगर प्रशासनाला आणि जे सत्ताधारी जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की रस्ते आणि पाण्याची ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी, जेणेकरून जनतेला ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही. राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या 24 तासांच्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा अमरावती जिल्ह्यात सुद्धा एक मोठा परिणाम दिसून आलाय. या आंदोलनामुळे खासगी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग दिवसभर बंद राहिल्याने सुमारे हजारो रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागले. राज्य MMC मध्ये नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयावर IMA ने तीव्र आक्षेप घेत विरोधाची भूमिका घेतली आहे. मी डॉक्टर वसंत लुंगे, नॅशनल IMAचा जॉईंट सेक्रेटरी आहे. विषय असा आहे, CCMP कोर्स हा सर्टिफिकेट कोर्स आहे. सर्टिफिकेट कोर्स हा फक्त महाराष्ट्रातच आहे, इंडियात कुठेही नाही. ज्या वेळेला MBBS डॉक्टरांची संख्या कमी होती आणि असिस्टंट मेडिकल ऑफिसर म्हणून यांना पोस्टिंग मिळावं म्हणून सरकारने त्यावेळेला ही तरतूद केली आणि 2014 पासून आम्ही त्याच्यासाठी कोर्टात गेलेलो आहे. प्रकरणे प्रलंबित आहे. विशेष म्हणजे न्याय प्रविष्ट असताना सरकारने जबरदस्ती करून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रजिस्ट्रारला तुम्ही यांना रजिस्ट्रेशन द्या, एक रजिस्ट्रेशन दिलं. एक रजिस्ट्रेशन दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या 241 ब्रांचेस आहे पूर्णतः संपावर गेल्या. विषय असा आहे की आम्हाला होमिओपॅथीबद्दल रिस्पेक्ट आहे, आयुर्वेदाबद्दल रिस्पेक्ट आहे, सगळ्या पॅथीबद्दल रिस्पेक्ट आहे, डेंटल. पण त्यांनी क्रॉसपॅथी हा विषय रुग्णांच्या
रुग्णांसाठी घातक आहे. रुग्णसेवा ही खऱ्या अर्थानं रुग्णसेवा जर पाहिजे असेल तर ज्या पॅथीची प्रॅक्टिस आहे त्या पॅथीमध्येच झाली पाहिजे. ॲलोपॅथी म्हटलं म्हणजे एमबीबीएस म्हटलं म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत फक्त एमबीबीएस लोकांचंच, विद्यार्थ्यांचंच रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे आणि त्यांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्यांनी BHMS केल्यानंतर होमिओपॅथीचं काउन्सिल आहे आणि त्या काउन्सिलमध्येच त्यांनी त्यांच्या अंतर्गत त्या पॅथीची प्रॅक्टिस केली पाहिजे. हा विषय आमच्यासाठी एवढा महत्त्वाचा नाही आहे. आमच्यासाठी पेक्षा रुग्णाचा चोथा होऊ नये आणि रुग्णाला व्यवस्थित सेवा मिळाली पाहिजे, याचं जनजागरणही झालं पाहिजे. आणि हे सरकारला का कळत नाही आणि सरकार निर्णय का घेऊ शकत नाही आणि न्यायप्रविष्ट असताना सरकार त्याच्या सुपरसीड करतं. म्हणजे न्यायव्यवस्थावर सरकारचं म्हणजे मला भरोसा नाही आहे का, असा विषय येऊन गेलेला आहे. आणि हे आंदोलन हे फक्त एवढंच मर्यादित राहणार नाही. नॅशनल IMAचे अध्यक्ष डॉक्टर अनिल नाईक यांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्या स्टेटमध्ये हे आंदोलन उभं होऊ शकते. म्हणून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ज्या क्रॉस पॅथी नको आहे आम्हाला आणि CCMP कोर्सही ह्या बंद करण्यात यावा, या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे. जय IMA, जय महाराष्ट्र. जिल्ह्यातील रायपूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेले नालीचे काम अर्धवट राहिल्याने मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचून बाजारपेठ जलमय झाली आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. मुख्य रस्त्यालगत असलेल्या दवाखान्यासह कापड दुकाने, जनरल स्टोअर्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसमोर पाणी साचल्याने ग्राहकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय आणि याचा थेट परिणाम व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केलाय. गेल्या वर्षीही याच कारणामुळे पावसाचे पाणी शेजाऱ्याच्या शेतात घुसून एका शेतकऱ्याच्या मक्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. मात्र प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता RR शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून ठेकेदाराला तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील 2 दिवसात नालीचे काम पूर्ण करून पाण्याचा निचरा सुरळीत केला जाईल असेही त्यांनी सांगितले. अजिंक्य भारत न्यूज करिता जयस्वाल, रायपूर. प्रतिनिधी बुलढाणा. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली खासगी डॉक्टरांचा बंद, रुग्णसेवावर परिणाम. अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, तब्बल 33 शिक्षक निलंबित. अजिंक्य भारत न्यूजचा इम्पॅक्ट, मूर्तिजापूर बायपासवरील खड्ड्यांची दुरुस्ती. अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा गदारोळ, नागरिकांच्या प्रश्नांचं काय. विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या वेधक आणि वेचक बातम्यांसाठी जुळून राहा आमच्या YouTube चॅनल सोबत अजिंक्य भारत न्यूज. अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्यासोबतच आमच्या Facebook, Instagram आणि Twitterला फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.